इथे उपस्थित सर्वांना माझा सलाम. आज मी बोलणार आहे एक मला देवाने सुचवलेलं वाक्य ही मी त्याच्यावरती बोलणार आहे. देवानं मला असं सुचवलं की म्हणजे देवानं मला सांगितलं की जगिक गोष्टीकडे पळू नको. काय आहे माझ्या मधून आहे. तू माझं काय म्हणतो, तू माझं नाव घे, मी तुझ्यासाठी उपस्थित राहीन. पहिला आहे इफ इट इज फ्रॉम गॉड इट विल फाइंड यू इवन इफ यू रन फ्रॉम इट. जर ते देवापासून असेल तर तुम्ही कितीही लांब पळून जा, पण ते तुम्हाला शोधून तुमच्याकडे येईल, तुमच्या जीवनात कार्य करेल. तुम्ही असं नाही की मला देव नको आहे, नाहीतर तुम्ही कितीही देवापासून लांब जायचा प्रयत्न करा, देव शेवटी तुमचा साथ सोडत नाही. तो तुमच्या जीवनात कार्य करतो. आता नाही, नंतर करतो, पण करतो. आपण देवाला कधीही विसरू नये. आपण देवाचे कार्य कधीही विसरू नये. आपल्याला वाटतं नाही हे असंच एक म्हणजे चुकून झालं असेल, नाहीतर माझी मदत कोणी येऊन केली, पण ते देवाने केलेली असते. आपण आठवण ठेवली पाहिजे देवाची. जसं जोना सांगते झाला, जोना 1:3. God told Jonah to go to the Nineveh, but Jonah ran in the opposite direction. जोना सांगते काय झालं, देवानं सांगितलं तिकडे जातो, पण जोना दुसऱ्याकडे पळून गेला. पण yet God did not abandon his purpose. Through the storm and the great fish, Jonah was brought back to the place God has called him. जोना परत त्याच जागेला, कारण देवानं त्याचं कार्य सोडलं नव्हतं. जोनाला जे कार्य करायचं होतं, जोनाला कुठं जायचं होतं, देवानं बराबर तिथे पोहोचवलं. दुसरं आहे गॉड्स पर्पज कॅन फाइंड यू इन अनएक्सपेक्टेड प्लेसेस. देवाचं कार्य तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत भेटू शकतो. जसं की मोजेस सांगते झाला, एक्सोडस 3:10. सो नाव गो, आय एम सेंडिंग यू टू फॅरो. तो इजिप्तच्या राजाकडे पाठवत होता त्याला. He lived in the wilderness far away from Egypt and seemingly far from his destiny. But God met him through the burning bush. ह्याच्यातून आपल्याला कळून येतं की आपण कितीही खालच्या पातळीत असो, आपलं जीवन आपल्याला वाटत असेल ह्याच्या खाली काहीच नाही, मी ह्याच्या खाली जाऊ शकत नाही, माझं जीवन ह्याच्यापेक्षा खराब होऊ शकत नाही, असं नसतं. देव आपलं जीवन दर स्टेज मध्ये आपल्या संगती असतो. ती केवढी चांगली असताना केवढी वाईट असताना देव भेदभाव करत नाही. देव आपल्याला म्हणतो मी तुझ्या संगती आहे. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही कार्यात सगळ्यात आधी मी तुझ्या संगती आहे. तिसरं होतं इफ इट इज नॉट फ्रॉम गॉड, चेजिंग इट विल नॉट मेक इट लास्ट. जर ते देवापासून नाही तर तुम्ही त्याला घ्यायला कितीही त्याच्या पाठीमागे धावा, ते तुम्हाला कधीही मिळणार नाही. मग तो जगिक सुख असो, पैसा असो की काही असो, प्राधान्य फक्त पहिला देवाला दिला पाहिजे. देवाकडे मागा, देवाकडे भेटेल. जसं सॉल सांगती झाला, तो म्हटला मी राजा होणार, मी राजा होणार, पण शेवटी काय झालं त्या सांगती. मग तसंच आपणही कधी देवाला विसरलं नाही पाहिजे. आपण जगिक लई असं वाईट बोलतो, आपल्याला वाटतं माझं जीवन असंच आहे, मी असंच वागलो, मी देवापुढे असंच केले,
देव मला बघतोय का नाही. देव आपल्याला दर टायमाला बघत असतो. देव म्हणतो मी तुझ्या संगती आहे. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं. हे वाक्य देवानं बायबलमध्ये किती वेळा बोललेलं आहे. पण आपण ते आपल्या जीवनात वापरतो का? आपण विचार करतो का? आपण हे विचार करतो का बाबा ही परिस्थिती आहे, आपण देवाकडेच वळलं पाहिजे. आपण कधी वळतो? आपली गरज असल्यावर. देवा माझी तब्येत बरोबर नाही, मला नीट कर. देवा माझ्याकडे पैसा नाही. देवा माझ्याकडे हे नाही. देवा माझ्या मित्राला असं झालं. पण आपण प्राधान्य रोज द्यायला पाहिजे. आपण रोज देवाचं नाव घ्यायला पाहिजे. परिस्थिती काही असो. आपण चांगलं असेल, देवा मला असं आज तू बरं ठेवलं, मला चांगला दिवस दिला म्हणून तुझं थँक्यू. देवा आज मला थोडं बरं वाटत नाहीये, तू माझ्या संगती आहेस, मला बरं वाटतं. मी तुझं नाव घेऊन आजचा दिवस सुरुवात करतो. देवा मला आज सुरक्षित ठेवलं, मी तुझं धन्यवाद करतो. आपण दर टायमाला देवाची आठवण काढली पाहिजे. देव आपल्याला सगळं पुरवतो, पण फक्त आपण आठवण ठेवली पाहिजे देवाची. थँक्यू.